तिथे भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नाही। यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची 115 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात मात्र अद्याप महाराष्ट्र कुठले नाव नाही, त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही। ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने सादर केलेली पहिली उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातनं एकही नाव नाही, महाराष्ट्राचा उल्लेख नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शाश्वत नाही की ती महाविकास आघाडीला हरवू शकेल। महाराष्ट्र हा पवार साहेबांसोबत आहे, महाराष्ट्र हा उद्धव ठाकरेंसोबत आहे, महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षासोबत आहे। त्याच्यामुळे आमच्यातनं फुटून जे लोक गेली त्यांना निश्चित आगामी लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव देऊ शकली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।